नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. कंबाईन गट ब ची पूर्वपरीक्षा 2 फेब्रुवारीला येऊ घातलेली आहे. त्यानंतर गट क ची एक्झाम 5 मेला असणार आहे. त्या अनुषंगाने पेपरला सोडवत असताना किंवा MCQ सोडवत असताना काय काळजी घ्यायची, जेणेकरून असे काही प्रश्न मी तुम्हाला आता डेमो दाखवणार आहे की ज्या माध्यमातून तुम्ही हे प्रश्न कदाचित तुम्हाला सुटत नसेल, पण ह्या ट्रिक जर वापरल्या तर कदाचित तुमचे प्रश्न सुटू शकतात. पहिलं. दुसरा मुद्दा, हा व्हिडिओ तुम्हाला तुमचा वेळ वाचवून देणार आहे. म्हणजे एखाद्या प्रश्नाला विनाकारण जास्त वेळ न देता तिथे वेळ वाचवणारा प्रश्न असू शकतो. तिसरा मुद्दा, जर वेळ वाचवला तर तो जास्तीचा वेळ वापरून आपण पुढील प्रश्न व्यवस्थित आरामशीर सोडवू पण शकतो. काही ठिकाणी तुम्हाला रिस्क घ्यायची, पण रिस्क घेताना 50-50 रिस्कवर जर आलोत आपण तर नक्कीच चान्सेस आहेत मार्क वाढण्याचे. तो सगळ्या ह्या ट्रिक्स आहेत. 5 ट्रिक्स मी तुम्हाला सांगणार आहे, ज्या ट्रिकच्या माध्यमातून तुमचा MCQचा हा पेपर सोडवताना नक्की मदत होणार. शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा, काळजीपूर्वक बघा, सिरियसली बघा, कॉन्सन्ट्रेटनी बघा. आणि जर तुम्हाला यातनं काही मिळालं तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि जाता हा व्हिडिओ नक्की बघूनच जा, कारण हा व्हिडिओ बघितल्यानंतर ॲटलिस्ट तुमचा 2-4 मार्क नक्की वाढणार आहे, ज्याच्या माध्यमातून तुम्हाला कदाचित मेन्सला जाण्याला संधी मिळणार आहे. सो बघूया आपण ह्या 5 ट्रिक कोणत्या आहेत. 1 बाय 1 आपण बघणार आहोत. एक एक तुम्हाला मी एक्सप्लेन करतो. तुमच्यासमोर आता हा प्रश्न आहे, जोड्या लावायच्या. आता जोड्या लावायचा कसाही प्रश्न आला तर तुम्हाला कसा सोडवायचा थोडक्यात मी तुम्हाला सांगतो. असा सोडवा ज्या माध्यमातून तुमचा वेळ वाचणार आहे. जोड्या लावायचा प्रत्येक प्रश्नाकडे बघताना तुम्ही हा विचार करायचा की यामधून माझा वेळ कसा वाचेल. कधी कधी होतं काय, आपल्याला प्रश्न सगळी जर माहिती असेल तर विनाकारण आपण सगळा जोड्या लावत बसतो आणि भरपूर वेळ आपल्या याच्यात वाया जातो. मग पूर्ण लावत बसण्यापेक्षा तुम्हाला जे माहिती ते पहिले बघा. जसं की तुम्हाला कन्फर्म माहिती आहे, मी अभयारण्य सगळे वाचली, खूप जास्त अभयारण्य आहे, सगळे अभयारण्य जर लक्षात ठेवायचा विचार केला तर अवघड आहे माझं. मग मी काय केलं, इथे एकच अभयारण्य मी जोडण्याचा प्रयत्न करतो जे मला पक्क माहिती, 100% माहिती आहे. जसं की मला माहिती आहे चपराळा हे ठिकाण गडचिरोलीमध्ये आहे. चपराळा हे ठिकाण गडचिरोलीमध्ये मी जोडायचा प्रयत्न केला, गडचिरोली मला माहिती आहे गडचिरोली. मग क च 4 असणार ऑप्शन, डायरेक्ट ऑप्शन मध्ये जा तुम्ही. बघा क च 3 आहे, इथे क च 1 आहे, क च 2 आहे, क च 4 इथे दिसतंय तुम्हाला. बाकी कुठे काही बघायची गरज आहे का मला सांगा आता. म्हणजे करेक्ट आन्सर ऑप्शन क्रमांक 3 आहे. कुठे बघायची गरज नाही. किती मिनिटात किती सेकंदात हा प्रश्न सुटला जर विचार केला, इथे प्रत्येक प्रश्नात 36 सेकंद लागणार होते, पण तुम्ही इथे विचार जर केला तर इथे तुम्हाला कदाचित 10 सेकंदामध्ये तुमचा प्रश्न सुटलेला आहे. आणि जवळपास 26 सेकंद तुम्ही वाचवलेले आहे. बघा लक्षात घ्या, हे प्रत्येक सेकंद खूप महत्वाचे. पुढच्या प्रश्नाला वेळ मिळाला पाहिजे. मॅथ रीडिंगच्या प्रश्नाला वेळ मिळत नाही हे तुम्हाला चांगलं माहिती आहे. मग प्रश्नपत्रिका सोडून आल्यानंतर, पेपर सोडून आल्यानंतर बाहेर आलो असं म्हणायचंच नाही की मला वेळ पुरला नाही. का पुरला नाही? वेळेचं मॅनेजमेंट आपल्याला करता आलं नाही म्हणून वेळ पुरला नाही. महाराष्ट्रामध्ये सगळेच विद्यार्थी पेपर देत आहे. कोणीतरी टॉप येतोय, कोणीतरी लास्टला येत आहे. लास्ट येण्याचा प्रश्न हाच असतो की अवांतर प्रश्न आला आणि माझा वेळ पुरला नाही, भलतेच प्रश्न होते. पण लक्षात घ्या, तुम्हाला आउट ऑफ मिळवायचे नाही, तुम्हाला रँक पुढे आणायची, म्हणजे तुमचा स्कोर इतरांपेक्षा पुढे आला पाहिजे. त्यासाठी असे प्रश्न कोणताही असू द्या. मग प्रश्न, मी जॉग्राफीचा मास्टर असल्यामुळे जॉग्राफीचे प्रश्न तुमच्या समोर ठेवले. तुम्ही प्रत्येक विषयाचा असा प्रश्न बाजूला काढू शकता. वाचला का नाही वेळ मला कमेंटमध्ये नक्की कळवा. ओके, सगळं बघत बसूच नका. आता एखाद्याला वेगळं माहित असेल, एखाद्याला फॉर एक्झाम्पल ठाण्याचं मला माहिती आहे की तुंगारेश्वर आहे फॉर एक्झाम्पल. मग मी काय केलंय, अ च 2 असणारे ऑप्शन शोधलं. दिसतंय कुठे तुम्हाला? बघा अ च 1 आहे, अ च 3 आहे, अ च 1 आहे, अ च 2 असणार एकच ऑप्शन आहे. सगळ्याच वेळेस असं येईल असं नाही. एखाद्या वेळेस गडचिरोली 4 असणारे 2 ऑप्शन असू शकतात. मग तुम्हाला दुसरं एखादं अजून माहिती असणार काढावं लागणार आहे. त्यानुसार तुम्हाला हा प्रश्न सोडवायचा. बघा, म्हणजे तुम्ही सगळं जोडत बसू नका. हे शोधलं, शोधा. मग कुठे तुम्हाला वाटतंय 2 ठिकाणी जर 4-4 आला असेल तर तुम्ही अजून एक शोधा, मग हे 2 परत चेक करा. म्हणजे सगळं जोडत बसू नका असं मला तुम्हाला सांगायचं. व्हॉट इट. पुढे जाऊया आपण. पुढचा प्रश्न बघा. दुसरी ट्रिक आहे इलिमिनेशन मेथड, ज्याला आपण 50-50 रिस्क. म्हणजे एखाद्या प्रश्नाचं उत्तर मला जमतच नाहीये, एखाद्या प्रश्नाचं उत्तर मला नाही सांगता येणार बाबा याच्याबद्दल, बरोबर. मग अशा वेळेस तुम्हाला रिस्क थोडी कमी करता येईल का? 100% रिस्क घेण्याच्या ऐवजी ती रिस्क मी 50-50 वर आणू शकतो का? इलिमिनेशन मेथड म्हणतो आपण. इलिमिनेशन म्हणजे काय? हे 100% नाही, मला माहिती आहे. काय आहे हे माहित नाहीये, पण हे नाहीये हे 100% माहिती आहे, याचा विचार आपण केला पाहिजे. जसं की इथे बघा, माहित नाही, माहित आहे, मग असे सोडवा प्रश्न, वेळ वाचवा. माहित आहे त्याच्यावरनं सोडवा, बरोबर. आता विचारलं काय,
कोकण प्रादेशिक विभागामधील मध्य कोकण मध्ये समाविष्ट होणाऱ्या खाड्या कोणत्या? आता मला हे माहित नाही का, मला कोकणाच्या खाड्या माहिती आहे, मध्य कोकणात कोणत्या खाड्या हे कसं कळणार, मला कसं माहित नाहीये, वाचण्यात आलं नाही माझं, मग ठीक आहे काही हरकत नाही. मध्य कोकण, कोकणचा विचार केला, मला माहिती ना कोकण सगळा माहिती आहे, हा मधला भाग मला पाहिजे. मग आता याच्यात सिंपल ट्रिक शॉर्ट काय येणार नाही ते बघा, मग माहित काय विचारलं, काय येणार ते सांगा, मला माहित नाही ते शोधतो मी. काय मला एवढं माहिती की यामध्ये बघा दातीवऱ्याची खाडी म्हटलं की अगदी नॉर्थला आहे ही, म्हणजे कुठे पालघरमध्ये, हे मला माहिती ना, म्हणजे ही मध्यमध्ये येणारच नाही पालघरची. दुसरी तेरेखोलची खाडी अगदी दक्षिणला आहे, म्हणजे सिंधुदुर्गमध्ये आहे, हे पण येणार नाही ना याच्यामध्ये. त्यानंतर अजून काय दिसतो मला इथे बघा, देवगड, आचरा आणि कर्ली, हे सगळ्या खाड्या कुठल्या आहे, सिंधुदुर्ग मधल्याच आहे. राहिलं काय, राहिलं हेच ना, राजापुरी, बाणकोट आणि केळशी, जे माहित नाही म्हणजे हेच आन्सर असणार आहे. ह्या प्रश्नाला कदाचित तुम्हाला पूर्ण 36 सेकंद वापरावे लागू शकले तर वापरा, पण सुटणारा प्रश्न आहे, पण याला सोडून देऊ नका, कारण मार्क देणार आहेत ना, हा मग घ्या मार्क आहेत. आलं लक्षात? म्हणजे हे 100% येणार नाही हे मला माहित होतं, हे येणार नाही. का येणार नाही? कारण हे सगळे सिंधुदुर्गचे, हे तेरेखोल सिंधुदुर्गची आहे, ही दातीवाडी पालघरची आहे. मग विचार हे दोघांपैकीच एक आन्सर आहे, ह्या दोघांपैकीचे, त्यापैकी मला हे कळलं की सिंधुदुर्ग आहे याच्यापैकी आहे, म्हणजे 50-50 रिस्कवर मी आणलं हे दोघांवरती, आणि दोघांपैकी हे कळलं सिंधुदुर्गाचे, म्हणजे हे येणार आहे. क्लिअर कट झालं का? समजलं ना मला काय म्हणायचं? नेक्स्ट जाऊया आपण आता. परत एलिमिनेशन मेथड तुम्हाला सांगतो मी. कोणती नदी महाराष्ट्राच्या कोकण मैदानी प्रदेशातून वाहत नाही विचारलंय. वाहते कोणती माहिती असेल ते बघा. उदाहरणार्थ आता असे प्रश्न आले की पहिले ऑप्शन चेक करा. ऑप्शन काय सांगतात आपल्याला? अ बरोबर, अ आणि ब बरोबर, फक्त ब बरोबर आणि क आणि ड बरोबर आहे. आता ऑप्शन जर असे बघितले आपण, असे आहेत म्हणजे काय तुम्हाला चेक करायचंय. एक तर काय, दोन ठिकाणी बघा, दोन ठिकाणी तुम्हाला अ दिसताय, एक तर अ चुकीचा असेल, दोन ठिकाणी ब ब दिसतंय तुम्हाला, एक तर ब ब चुकीचा असेल. दोघांपैकी एक चेक करूया आपण. अ जर आपण बघितलं बघा, ह्या प्रश्नामध्ये अ बघितलं तर वैतरणा तर आहे, पालघरमध्ये वाहते वैतरणा, म्हणजे अ असणारा ऑप्शन चुकीचा आहे, हा हे उत्तर येणारच नाही, म्हणजे हे दोघं येणारच नाही. एलिमिनेशन मेथड झाली. आता रिस्क 2 वर झाली आपली, एकतर हे असेल किंवा एकतर हे असेल. बरोबर. मग डायरेक्टली काय, ब बघा, माही मला आठवत नाही नदी कुठे आहे, कोकणात आहे की नाही मला माहित नाही आहे, मग सोडून द्या, बाकी पुढे चेक करूया. उल्हास तर आहे मला माहिती, आंबा पण आहे माहिती कोकणामध्ये, म्हणजे कर्ण तर येणारच नाहीये, म्हणजे उरलं काय, फक्त माही उरलं. हेच करेक्ट आन्सर आहे, हे त्याचं करेक्ट आन्सर आहे. गुजरातमध्ये वाहते ही माही नदी आहे. बघा मी कसं सोडवलंय, मला माहित नव्हतं, मग मी काय केलं, हे तर येणार नाही माहिती, मग माही उत्तर उतरलंय, म्हणजे ऑप्शन वरनं मी पण चेक केलं, अ चुकीचं येणारच नाही म्हणून 2 ऑप्शन एलिमिनेट केले. हे 2 ऑप्शन एलिमिनेट झाल्यामुळे माझी रिस्क ही 50% वर आलेली आहे. चला नेक्स्ट घेऊन जातो तुम्हाला मी. पुढचा प्रश्न जो आहे तो एलिमिनेशन मेथडचा, जमत नाही हा प्रश्न मला, मग एलिमिनेशनचा दे धक्का, एलिमिनेशन वापरायचं. म्हणजे जलसिंचन प्रकल्प, जॉग्राफी चांगला वाचलाय पण मला जलसिंचन प्रकल्प इतके आहेत की मला माहित नाही एवढे कसे लक्षात ठेवायचे. याच्यावर मी अंदाज लावतो. काय अंदाज लावतो, मला काहीतरी एखादं माहिती असेल, चेक करतो मी. मला जसं की विष्णुपुरी हे धरण मला गोदावरी नदी शिकताना मला माहिती आहे, हे नांदेडमध्ये मांजरा मिळाल्यावरती तयार होणारे धरण आहे, म्हणजे क च 2 असणार ऑप्शन मी चेक करतो. अरे वा, एकच सापडतंय मला, कुठेच नाहीये, म्हणजे झालं. एकतर हा प्रश्न तुमचा वेळ पण वाचवतो, जो जमणार नव्हता तो एका वरनं सुटून पण जातो. जोडा लावायला मी सुरुवातीला सांगितलं तुम्हाला कसे सोडवायचे. म्हणजे एलिमिनेशन मेथड पण वापरू शकता तुम्ही आणि वेळ पण वाचू शकता तुम्ही, किंवा ऑप्शन वरनं सुद्धा आन्सर शोधता येतं. कळतंय मी काय म्हणतोय? खूप पॉवरफुल वाक्य मी वापरतोय, नोट करा. ऑप्शन वरनं आन्सर शोधता येतात, एलिमिनेशन मेथड वापरता येते, माहीत असलेल्या माहितीवरून प्रश्न सोडवता येतात, माहीत नसलेल्या माहितीवरून प्रश्न सोडवता येतात, वेळ वाचवता येतो, वेळ जास्तीचा मिळवता पण येतो. लक्षात घ्या. नेक्स्ट पुढे जातो मी. 3 नंबरचा प्रश्न बघा. असे प्रश्न जर आले, विधानात्मक प्रश्न कसे सोडवायचे? सिंपल आहे, खूप छान प्रश्न असतात विधानात्मक प्रश्न. सोडवताना फक्त ट्रिक वापरायची, कारण आयोग तुम्हाला वेळेचं बंधन पण देते, ते वापरता आलं पाहिजे. मग मी काय केलं, अशी विधानं, खालील विधानाची सत्यता तपासा. काय विचारलंय? सत्यता तपासा. मी विधान नाही वाचत, मी खाली बघतोय काय ऑप्शन दिले त्यांनी, अ ब दोन्ही सत्य असत्य. अच्छा, मला सत्य आणि असत्य शोधायचंय, म्हणजे सत्य आणि असत्य शोधायचंय. मग मी काय करतो, एक कोणतं पण विधान एक घेतो, दोघांपैकी एक विधान घेतो. मग काय केलं मी, पहिलं विधान घेतलं, सातमाळा अजिंठा डोंगर रांगांमुळे गोदावरी नदीचे खोरे तापी नदीच्या खोऱ्यापासून अलग झालेले आहेत. आता हे बरोबर आहे, दुसरं वाचायची गरज नाहीये. अ बरोबर आहे, असत्य असणार कुठे आहे, अ आणि ब दोन्ही सत्य,
सत्य आहेत, ओके हा येऊ शकतो. अ आणि ब दोन्ही असत्य हे कॅन्सल झालं. विधान असत्य हे येऊ शकतं. विधान असत्य हे कॅन्सल झाले. रिस्क आता दोघांवरतीच आहे. दुसरं विधान मला वाचणं गरजेचं आहे, किंवा अशा वेळेस काय करा, डायरेक्ट विधान पण वाचून टाका. आता ही विधानं थोडी वेगळी आली आहे, पण अशा वेळेस तुम्ही काय रिस्क कमी केली. आता दुसरं विधान म्हणजे ज्याला कोणाला माहिती काय, हे उत्तर मला माहित नाही यार खरं आहे की खोटं आहे. तुम्हाला वाटतं यार शंभू महादेव आहे की दुसरा वेगळा आहे, हरिश्चंद्र बालाघाट आहे, हे कोणाला समजत नसेल तर रिस्क ऍटलीस्ट कमी झाली. 50% रिस्क आली. ह्या दोघांपैकीची कॅन्सर असणार आहे. रिस्क कमी झाली की नाही. दोघं उत्तर तुम्हाला जर विधान माहितीच आहे तर डायरेक्ट वाचून उत्तर पण देऊ शकता तुम्ही, काय हरकत नाही. पण ज्याला माहिती नाही त्यांनी काय करायचं, मग हे अ बरोबर आहे, हे दोन कॅन्सल झाले, दोघांपैकीच एक आहे. आता गोदावरी न्यायचं खोरं, भीमा न्यायचं खोरं हे शंभू महादेव नसून याचं काय हरिश्चंद्र बालाघाट आहे. त्यामुळे ब चुकीचंच आहे. अविधान सत्य असून ब असत्य, हे कॅन्सल, हे आलं बरोबर. ओके. नंतर आता हे सिली मिस्टेक करतो आपण कधी कधी. वेळ वाचवणारे प्रश्न असतात ते कसे सोडवले पाहिजे, सिली मिस्टेक होतात आपल्याकडनं. फार घाई वाचतो आपण, घाई करतो आपण. आता हे विधान म्हणजे या प्रश्नाला तुम्हाला कदाचित 5 सेकंदात उत्तर काढता येतं, पण सिली मिस्टेक करतो आपण. खालील विधाने पहा आणि अयोग्य विधानाची निवड करा. आता इथे ऑप्शन नाहीचे खाली, लक्षात घ्या. मग पूर्ण वाचायची गरज आहे का? हे पूर्ण जर वाचत बसला तर तुमचा वेळ वाचेल का? नाही. खाली ऑप्शन नाही ना, याच्यापैकीच एक अयोग्य आहे. अयोग्य विचारलं ना, ह्या 4 पैकी एक अयोग्य आहे. बरोबर. आता असे प्रश्न सोडवताना पहिल्यांदा काय करायचं बघा, पहिले तर पहिलं विधान वाचायचं आणि शेवटचं विधान वाचायचं. एक तर पहिलं एक तर शेवटचं. पण पहिल्यातच आन्सर सापडलं, शेवट वाचायची गरज नाही. पण शेवटकडून सुरुवात कधी कधी करा. काय करताय, एक्झामिनर काय करतो कधी कधी तुम्हाला असं याचं योग्य उत्तर ना शेवट टाकून देतो, म्हणजे पूर्ण वाचत जावं लागतं आणि तुमचा वेळ तो मार्गी लावतो. म्हणून अशा वेळेस काय करा, कधी कधी खालून प्रश्नाचं म्हणजे ऑप्शन वाचायचा प्रयत्न करा. खालून वरती या, पहिलं आणि हे शेवटचं वाचायचं. नसेल तर मग मधले 2 वाचावं लागणार. बघा, तापी नदी पूर्व दिशेकडे वाहते. आता इथेच उत्तर तुम्हाला मिळालं ना, पुढे वाचायची गरज आहे का? नाही तर काही जण असं वाटतं नाही पुढे वाचून पाहतो ना, इतका सोपा प्रश्न आहे, घेतो वाचून, उगाच वेळ जातो ना. तापी नदी पूर्वेकडे वाहतच नाही, पश्चिमेकडे वाहते, हेच त्याचं करेक्ट आन्सर आहे. अयोग्य विधान आहे. पुढे वाचायची गरज नाही, तरी पण काही मुलं वाचत बसतात. वेळ वाचवा, वेळ वाचवा. पुढे घेऊन जाऊ तुम्हाला मी आता. शेवटची ट्रिक आहे, असे प्रश्न पटकन कसे सोडवता येतील. बघा, असे प्रश्न येतात ना, कोकण विभागातील नद्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे असणारा क्रम लावा. उत्तर दक्षिण लावा, दक्षिण उत्तर लावा, पूर्व पश्चिम लावा, पश्चिम पूर्व लावा. असे कोणतेही प्रश्न आले तर कसे सोडवायचे, सिंपल ट्रिक. तुम्ही करत बसू नका, पहिले काय येईल, ही वैतरणा येईल, मग ही येईल, मग हे, असं करत बसू नका. सिंपल तुम्हाला माहिती आहे की वैतरणा अगदी उत्तरेकडे आहे. वैतरणा अगदी उत्तरेकडे आहे. उत्तरेकडून दक्षिणेकडे विचारलाय, मग उत्तरेला वैतरणा. ऑप्शन पुढे दिसतोय तुम्हाला इथे 2 ठिकाणी, हे दोघं झाले कॅन्सल. या दोघांपैकीच एक आन्सर आहे. आता लगेच चेक करा, इथे चेक अ नंतर दुसरा क आहे, अ नंतर क आहे, म्हणजे क बरोबर येणार आहे. ही 1 ला, ही 2 ला. आता दोघांमध्येच आन्सर. सावित्री आधी की वशिष्ठी आधी आहे? सावित्री आधी येते की वशिष्ठी आधी येते? वशिष्ठी ही रत्नागिरीमध्ये जाते, सावित्री ही रायगड रत्नागिरीच्या दरम्यान आहे. म्हणजे याचं करेक्ट आन्सर पहिले सावित्री मग वशिष्ठी. म्हणजे तुमची रिस्क ऍटलिस्ट कमी झाली ना. या दोघांबद्दल तुम्हाला सांगता येत जरी नसेल क्रम कसा आहे, पण रिस्क कमी झाली ना, कदाचित बरोबर पण येऊ शकतं. रिस्क 50% वाढली ना, इलिमिनेशन मेथड वापरेल ना आपण इथे, बरोबर ना. क्रम लावायचं सोडवलं, मग इथे करेक्ट आन्सर काय येईल, ब पाहिजे पहिले. ऑप्शन क्रमांक 4 बरोबर आहे. आता पुढे घेऊन जातो. वेळ वाचवा, नाहीतर काय होईल, वेळ आपल्याला नाही वाचवणार. मग वेळ वाचवायला शिका. महाराष्ट्रातील खालील खाड्यांचा दक्षिणेकडून उत्तरेकडे योग्य क्रम लावा. आता हे पण तुम्हाला आता सांगितलं तसंच आहे. काय सांगितलं, दक्षिणेकडून उत्तरेकडे. आता सिली मिस्टेक इथे पण होते, उलट करतो आपण, उत्तरेकडून दक्षिणेकडे करत बसतो. दक्षिणेकडून उत्तरेकडे जायचंय, बरोबर आहे. मग पहिले काय, दक्षिणी. म्हणजे आता हे बघा, इथे असे प्रश्न आहे ना बऱ्याच वेळेस. आता मागच्या प्रश्नामध्ये असं नव्हतं, पण इथे काय झालंय, तुम्हाला सेम 4 खाडा दिलाय, सेम, वेगळ्या नाहीये, त्याच 4 खाडा आहेत. अजून सोपं झालं, एकदा बघून घ्या, 4 खाड्या सेम आहे, पटकन आन्सर देऊ शकतो मी. बघा, पटकन आन्सर काय, सेम खाड्या. मग याच्यापैकी इथेच विचार करायचा, खाली जायचं, इथे विचार करायचा. 1 नंबरला कोण यायला पाहिजे, दक्षिणेकडून उत्तरेकडे. दक्षिणेकडे तेरेखोल आहे, विजयदुर्ग, दाभोळ. 100% तेरेखोल दक्षिणेला आहे. अजून कुठे दिसते का, नाही, हेच याचा आन्सर आहे. तेरेखोल दक्षिणेला आहे ना, सगळ्यात खाली सिंधुदुर्ग मध्ये आहे, हेच याचा आन्सर आहे. बाकी पाहायची पण गरज नाही. बघा, इथे तेरेखोल मध्येच टाकून दिली आहे, इथे लास्टला टाकून दिली आहे, इथे मध्ये टाकून दिली आहे. हे तर 100% नाही, पण कोणाला असं ओढू शकतो तेरेखोल लास्टला, हे बरोबर आहे. पण उत्तर विचारलं काय, दक्षिणेकडून उत्तरेकडे, दक्षिणात तेरेखोल असं पाहिजे, असं करेक्ट. हे आन्सर याचं. वेळ वाचवणारा प्रश्न आहे बघा हा. वेळ वाचवा, वेळच ठरवणार.
निवड होणार की परत पूर्व द्यायची तयारी करणार? बघा प्रश्न मग जोड्या लावायचा प्रश्न आहे. कसा सोडवायचा आहे तुम्हाला मी आता ट्रिक सांगितली. माझे भूगोलचं लेक्चर पण झाले, मॅरेथॉन महामॅरेथॉन. बघा आज शेवटचा दिवस आहे महामॅरेथॉनचा. ते लेक्चर पण बघा, सगळ्या विषयाचे महामॅरेथॉन आहे. एकदम व्यवस्थित तुम्हाला समजेल, रिव्हिजन करून दिले लेक्चरमध्ये. खाड्या आणि नद्यांचा जोड्या लावायच्या. आता बघा इथे खाड्या लावताना मी ट्रिक पण काही लक्षात ठेवलंय. मला काय माहिती याच्यापैकी बघा. मग जोड्या लावा कसं, सुरुवातीला पहिलाच प्रश्न माझा होता, धरमदर मला माहिती आहे बाबा हा पाताळगंगा, 5 अक्षरीला 5 अक्षरी खाडी आहे. नदी 5 अक्षरी, खाडी 5 अक्षरी. डी च 2 असणारा ऑप्शन चेक केला तर इथे एकच ऑप्शन मला भेटतो. याचा करेक्ट आन्सर आहे 2. वेळ वाचला माझा. बाकी पण तुम्ही चेक करू शकता, जसं की मनोरी आहे. मनोरीला काय, दहिसर आहे, मुंबई मधली. बघा ही 1चं 3. आता 1चं 3 पण एकच ऑप्शन आहे. बघा एकच ऑप्शन आहे. सिंपल, पटकन उत्तर सापडलं. महाराष्ट्रातील बॉक्साईट खनिज संपत्तीचे मुख्य क्षेत्रे कोणती आहेत? आता कमेंटमध्ये मला सांगायचं उत्तर काय येईल बरं. बॉक्साईटचे संपत्ती सगळी पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणामध्येच आहे. त्यानुसार याचं योग्य उत्तर मला कमेंटमध्ये कळवा. आणि या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला प्रश्न सोडवण्याची ट्रिक, ॲटलिस्ट एखादा प्रश्न तुमचा लवकर सुटणार आहे का, वेळ वाचणार आहे का, वेळ मिळणार आहे का, इलिमिनेशन मेथड वापरता येते का, रिस्क झोन कमी होऊ शकते का, याच्यापैकी तुम्हाला काहीतरी गेन झाला असला व्हिडिओच्या माध्यमातून तर कमेंटमध्ये मला नक्की कळवा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. तुम्हाला अजून काही माहिती पाहिजे असेल तर नक्की आमच्या टीमला कॉल करा. आणि लक्षात ठेवा, तुमचा हा जो पेपर आहे, हा पेपर म्हणजे काय, मागील काही वर्षांची मेहनत तुम्हाला या 1 तासांमध्ये रिफ्लेक्ट करायची. सो अगदी सिरियसली, अगदी कॉन्सन्ट्रेट होऊन, अगदी प्रामाणिकपणे तो 1 तास फक्त जगा. 1 तास त्या पेपरसाठीच द्या. पेपर सोडवताना बाकी काही विचार नाही, तर फक्त 1 तास त्या पेपरला द्या. ही 60 मिनिटं कदाचित ठरवणार आहे की तुम्हाला परत पूर्व करायची की मुख्य करायची. ही 60 मिनिटं ठरवणार आहे. कदाचित तुम्हाला आता परत अभ्यास करायची गरजच नाहीये. ही 60 मिनिटं ठरवणार आहे तुमच्या कितीतरी रात्री जागलेले आहात तुम्ही, आता त्या रात्री परत जागायची गरज नाही पडणार आहे. या 60 मिनिटात ठरणार आहे तुमचं स्वप्न हळूहळू कंप्लीट होणार आहे. तुमच्या घरच्यांचं स्वप्न कंप्लीट होणार आहे. सो विद्यार्थी मित्रांनो, बी सिरियस, एकदम प्रामाणिकपणे अभ्यास तुम्ही केलेला आहे. आता या शेवटच्या टप्प्यात अलर्ट राहा, कॉन्सन्ट्रेट राहा, सिरियस राहा आणि पेपरच्या वेळेस फक्त पेपरसाठीच वेळ द्या. तुम्हाला सगळ्यांना इग्नाईट अकॅडमीच्या पूर्ण टीमकडनं ऑल द बेस्ट. पेपर खूप चांगला सोडवा. इग्नाईट अकॅडमीची टीम नेहमी तुमच्या बरोबर आहेच. हा नंबर आहे, हेल्पलाईन नंबर 8888256117. तुम्हाला काही वाटलं तर नक्की कॉल करू शकता. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा. तुमच्या कमेंटची मी वाट बघतो. आणि सगळ्यांना पुन्हा एकदा या एक्झामसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.